नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे, ते पण जळगावी वांग्याचं भरीत। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। जळगावी वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी मोठं हे वांग घेतलेलं आहे आणि आता याला तेल लावायचं आहे। तेल लावल्यामुळे पटकन भाजलं जातं आणि त्याचं वरचं जे साल आहे ते पटकन निघून येतं। आता हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे। गॅस हा थोडासा मीडियम करायचा आहे आणि अधूनमधून असं फिरवायचं आहे ते वांग, म्हणजे सगळ्या बाजूने हे भाजलं जातं। भरीत बनवण्यासाठी इथे ही थोडी कांद्याची पात घेतलेली आहे आणि या जाडसर मिरच्या घेतलेल्या आहेत। कांद्याची पात तुम्ही जास्तही घेऊ शकता। आता ही बारीक चिरून घेते। हे वांग आता भाजून झालेलं आहे। हे भाजलं की एकदम चपट असं होतं। आता गॅस हा बंद करायचा आहे। कढईमध्ये या मिरच्या घालायच्या आहेत आणि थोड्याशा तेलावर भाजून घ्यायच्या आहेत। आता या जरा थोड्याशा तिखटाला कमी असतात, म्हणून मी दुसऱ्याही मिरच्या यामध्ये घालणार आहे। थोडंसं तेल घालायचं आहे आणि छान अशा भाजून घ्यायच्या आहेत त्या। या मिरच्या इथे भाजून झालेल्या आहेत। आता गॅस हा बंद केला आहे। आता या वांग्याचे साल हे काढून घ्यायचं आहे। वांगे व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे, कीड वगैरे आहे की नाही ते। आता या मॅशरच्या साहाय्याने एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचा आहे। व्यवस्थित असं हे मॅश झालेलं आहे। मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये आता जाडसर करून घ्यायचं आहे, किंवा ठेचूनही जरी घेतलं तरी पण चालू शकतं। या प्रकारे जाडसर फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। तेल घालायचं आहे कढईमध्ये, थोडंसं जरा जास्त घालणार आहे। 2.5 पळ्या मी हे तेल यामध्ये घातलेलं आहे। मोहरी घालायची आहे आणि थोडेसे जिरे, थोडासा हिंग, शेंगदाणे, कांद्याची पात, कांदा छान परतून घ्यायचा आहे। आता हा ठेचा घालायचा आहे। आता हे वांग यामध्ये टाकायचं आहे आणि हलवायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आवडीनुसार। आता गॅस हा बंद करायचा आहे। इथे जळगावी वांग्याचं भरीत हे तयार झालेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।